आत्मा नमस्ते. नमस्ते मॅम. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये वृषाली तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. ग्रँड मास्टर वृषाली राजेश शिर्के तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि वृषाली, कसा झाला हा प्रवास? आपण सगळ्यांसोबत शेअर करण्यासाठी उत्सुक आहात. खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन. तर वृषाली, तुमचा परिचय आणि तुम्हीच बोला. एप्रिल महिन्यात ग्रँड मास्टर चालू केलं. सगळा प्रवास खूप सुंदर होता. प्रवासापेक्षा ना ग्रँड मास्टरनी काय दिलं हे सांगायला आवडेल. ते सगळ्यात महत्वाचं चेंज म्हणजे सकाळची संध्याकाळ कधी होतीये, सोमवारचा शनिवार कधी येतोय आणि 1 तारखेची 30 तारीख कधी येते, काही समजत नाही. एवढं युनिव्हर्सनी भरून दिलंय ना की ते सांभाळायला वेळ कमी पडतो. हा सगळ्यात महत्वाचा ग्रँड मास्टर नंतरचा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. खूप दिलं. हे सगळं कोड लँग्वेज मध्ये झालं, आम्हाला कसं समजणार? हा बरोबर आहे. हे कोड लँग्वेज मध्ये आलं. म्हणजे क्लासची ग्रोथ खूप झाली. जशा जशा अफर्मेशन देईल ना तसं तसं अचीव होत गेले. आणि म्हणजे जिथं मी 10% होते ते मी आता 80-90% वर आले. हा सगळ्यात महत्व ग्रँड मास्टरने मला दिलं. त्यामुळे खूप सॅटिस्फाईड आहे. असं वाटतं एप्रिल मे महिन्याचा वेळ आहे ना माझा आतापर्यंतच्या पूर्ण लाईफ मधला एप्रिल मे महिना फर्स्ट टाइम माझा खूप छान कारणी लागला. आणि थँक्यू टू मंजुश्री हिलिंग सेंटर फॉर खूप छान, खूप छान. ही झाली आपली व्यावसायिक प्रगती. ओके. जे गुण तुमच्यामध्ये होते ते गुण पुन्हा चांगल्या प्रकारे बाहेर काढण्याचं कार्य या ग्रँड मास्टर्स या रेकीच्या प्रवासात झालं. तर हेल्थ, वेल्थ आणि काय सांगशाल आणखी? अजून भरपूर. सगळ्यात म्हणजे स्वतःमध्ये चेंजेस झाले. छोटासा डिसिजन असेल, अगदी छोटासा, एखादी इन्क्वायरी आली, काय करू, कॉल करू का नको, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीला मी डिसिजन नव्हते घेऊ शकत आधी. त्यासाठी पण मला खूप लोकांना कॉल करावं लागायचं. लोक म्हणायला मग तसं किती पिडती असं म्हणत असतील. पण आता माझेच फ्रेंड्स मला म्हणतात तुझ्यात इतके चेंजेस झालेत ना की आम्हाला तुझ्याकडे सल्ल्यासाठी यावं लागतं. हा एक खूप महत्वाचा चेंजेस. खूप छान. म्हणजे मला हा रिअलाइज झाला. नाहीतर मी छोट्या छोट्या गोष्टी हँडल करण्यासाठी सुद्धा एबल नव्हते. मला खूप दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागत होतं. काय करू, काय नको, हे करू का ते नको, असा स्वभाव होता माझा. पण तो टोटली ग्रँड मास्टर जसं मी सुरू केलं, मला सुरू असतानाच हा रिझल्ट भेटला. जे सुरू असतानाच माझे फ्रेंड मला म्हणायला लागले की किती डोकं खायचे याकडे छोट्या छोट्या गोष्टीसाठी, आता विचारत पण नाही, स्वतःच स्वतःच काय म्हणजे स्वतःच स्वतःच करते असं. तो एक चेंज. रिस्क वाटत नाही, पास्ट डोक्यात येत नाही आणि फ्युचरही डोक्यात येत नाही. हा एक सगळ्यात महत्वाचा चेंज. म्हणजे पास्ट विषयी खंत नाही आणि फ्युचरचा विचार नाही. छान आयुष्य मस्त प्रेझेंट मध्ये जगायला शिकवलं. आनंदी आनंद सर्वीकडे, लिव्ह इन प्रेझेंट टेन्स. आणि आपल्याला मार्गदर्शनाची नव्हे तर आता मार्गदर्शक होण्याची ही वेळ आहे. आणि ऑटोमॅटिकली होतं मॅडम. ग्रँड मास्टर झाल्यानंतर आहे ना ऑटोमॅटिकली तुम्ही मार्गदर्शक बनता दुसऱ्यांचे. आणि कधी बनताना तुम्हालाही नाही कळत. ते आपण कधी मार्गदर्शक झालो. म्हणजे माझे फोन बंद झालेत हे मलाही रिअलाइज नव्हतं झालं. माझ्या फ्रेंडने मला रिअलाइज करून दिलं तू आता फोन नाही करत, काय घडतच नाहीये काय स्पेशल. घडतं पण मी समजत आहे असं. खूप छान, खूप छान. हा एक चेंज झाला ग्रँड मास्टर. तब्येतीचं काय म्हणता? ती पण ठणठणीत आहे. नाही त्यानंतर म्हणजे मोस्ट ऑफ मला जास्त काही त्रास नव्हताच, फक्त थोडीशी लेफ्ट साईड दुखायची माझी. हं, ती पण कमी झाली. हं. ते मी तुम्हालाही सांगितलं होतं आय थिंक ग्रँड मास्टर मध्ये की माझी लेफ्ट साईड मला पेन करते. पण ती पण कमी झाली. खूप 90% कमी झाली आहे. खूप छान. आणि काय असते ना, आपण आनंदी राहतो, आपला ऑरा छान होते, आभामंडळ जसं जसं आपलं स्ट्रॉंग होतं ना, तसं तसं आपली ऊर्जा वाढते ना. ती डिसिजन घेण्याची क्षमता, त्या सगळ्या गोष्टी आणि जी रिव्हर्स जर्नी झाली आहे. यस. म्हणजे मला मुळात म्हणजे हा प्रॉब्लेम होता असं माझ्या डॉक्टरांनी रेकमेंड केलं होतं की थॉट प्रोसेसमुळे ते तुम्हाला त्रास होते तो थॉट प्रोसेसमुळे. मग ती प्रोसेसच रिपेअर झाली ना ब्रेन मास्टर नंतर. पेनच राहिलं नाही त्यामुळे. पेनच राहिलं नाही. कारण तीच काढून टाकलं. म्हणजे दुःखाचं मूळ कारण जे आहे ना,
तेच काढलं आहे. तेच तेच झालं, ते रिपेअर झालं, पूर्ण निगेटिव्हतून पूर्ण पॉझिटिव्ह झालं, त्यामुळे काही तो पण नाही इश्यू राहिला. खूप छान. अम, इतरांना हिलिंग देता देता पुन्हा स्वतःचं प्युरिफिकेशन कसं होतं हे आपल्याला कळत नाही. इतरांना रिझल्ट येत राहतात, त्यांचे रिझल्ट आपलं प्युरिफिकेशन आणखी आणखी करून देतात. हा, आणि दुसऱ्यांसाठी करण्यासाठी एक पहिल्यापेक्षा जास्त इच्छा होती. इच्छा होते, आता आपोआप होते. आपोआप होते की केल्याने आधी असायचं, पण आता जास्त इच्छा होती की अरे हे चांगलं आहे, हे केलं पाहिजे असं. तुमच्या विद्यार्थ्यांना पण तुम्ही मेडिटेशन शिकवत आहात आता. त्यांनाही शिकवते आहे आणि त्यांनाही रिझल्ट खूप छान आहेत खरं. म्हणजे खूप हे सगळं तिथून आलं, येस. ग्रँड मास्टर कडून आले ते सगळं. नाही तर इच्छा मला खूप दिवसापासून होते की मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण 8th स्टँडर्ड ते 12th स्टँडर्डचे स्टुडंट असतात ना, त्यांचा प्रॉब्लेम खूप वेगळा असतो. म्हणजे पॅरेंट्सलाही माहिती नसतं आपल्या मुलांचा काय प्रॉब्लेम आहे. आणि तिथं साम दंड भेद वापरूनही उपयोग होत नाही. त्याच्यासाठी मेडिटेशन खरंच खूप छान आहे. म्हणजे ज्या स्टुडंटला मी चालू केलं ना, त्यांना ऑल ओव्हर ग्रोथ वाटते. सगळ्यात पहिल्यांदा एक मुलगी मला म्हटली, मॅडम मम्मी म्हणती पहिले किती चिडचिड करायची ग, मॅडम काय शिकवतात तुला, तू कशाने शांत झाली. आणि तिने मला सांगितलं. म्हणलं ठीक आहे, छान रिझल्ट मिळाला त्यामुळे छान वाटतं. खरं आहे. म्हणजे आपण बदललो आणि आपण इतरांच्या सुद्धा आयुष्यामध्ये प्रकाश टाकत आहोत, हे खूप महत्वाचं वृषाली. खूप आणि महत्वाचं. शिक्षिका जी करू शकते ना, ते या जगात कोणीच करू शकत नाही. तुम्ही ते करायला लागला आहात. तुमच्या विद्यार्थ्यांना खरं म्हटलं ना तर विद्यार्थी जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येणं खूप गरजेच्या असतात. कदाचित आपल्याला तेवढ्या त्या प्रमाणात तेव्हा नाही मिळाल्या. पण आता जे विद्यार्थी घडत आहेत आपल्या समोर, त्यांच्यासाठी जर आपण वापर केला, करू शकतो. खूप करू हा, शकतो. तो मार्ग मिळाला मला. म्हणजे मला करायचं होतं, पण तो मार्ग मला ग्रँड मास्टरने दिला. बरोबर. हा, मेडिटेशन मधून माझं प्युरिफिकेशन करता करता आहे ना, स्टुडंट्स कडे पण मी ग्रँड मास्टर झाल्यावर वळाले. वेळ मिळाला की मी त्या गोष्टीने विचार करायला सुरुवात केली. खूप छान. पण खूप छान वाटतं. म्हणजे जेव्हा स्टुडंट्स म्हणतात ना, मॅडम हे झालं ते झालं, ऐकल्यावर खूप छान आणि रिलॅक्स वाटतं. म्हणजे तो Yes. जे सॅटिस्फॅक्शन आहे ना, कशातच नाही. खरं आहे. खरं आहे. मेडिटेशन विषयी बोल. हा, बोल. ग्रँड मास्टरच्या प्रत्येक मेडिटेशन खूप पॉवरफुल आहे. मोस्ट ऑफ आपले जे चक्राचे आहेत सगळे, म्हणजे थ्रोट चक्रा, सोलर चक्रा, त्या मेडिटेशन मध्ये 100% ते रिझल्ट मिळतात मॅम. आपण जर ते मनापासून केलं ना, थ्रोट चक्रा मला जाणवतं की माझं कम्युनिकेशन स्किल, माझं टीचिंग, ते मी टार्गेट कम्प्लीट केलं. मला एवढं एवढं करायचंय. पण एवढं मात्र आहे बरं का, की तुम्ही त्या गोष्टीला तेवढी प्रायोरिटी आणि वेळ दिला पाहिजे. म्हणजे आता स्कूल सुरू झालं, मला वेळेचा खूप प्रॉब्लेम होता. मग मी पहाटे उठायला सुरुवात केली. माझं थ्रोट चक्राचं मी पहाटे सुरू केलं. पण मला त्याचे रिझल्ट फार छान मिळतात. म्हणजे सगळे असे म्हणतात कम्युनिकेशन मध्ये फरक पडलाय. आणि पहिलं माझं टीचिंग आणि आत्ताचं माझं टीचिंग, माझं मला रिअलाइज होतं की खूप इम्प्रूव्ह झाले. स्वतःच्या भाषेवर तुमचं प्रभुत्व आलं आहे. आणि आता तुम्ही जे बोलताय ना वृषाली, ते आतून आल्यासारखं कुठेतरी पूर्ण वाटते आहे. ती वृषाली होती ना, तो आत्मविश्वास कमी होता. आताची वृषाली डेअरिंग बोलत आहे माझ्याशी पण. ऑब्विसली आहे. मला स्वतःला सगळेच मेडिटेशन खूप स्ट्रॉंग आहेत मॅडम, खूप छान आहे. म्हणजे आपण जे मृत्यूदान करतो ना, ते तर झाल्यानंतर मी आवर्जून सगळ्यांना सांगितलं की जीवन कसं जगायचं हे मृत्यूदान करून घ्या. म्हणजे तुम्हाला नंतर काही खंत राहणार नाही की ते करायचं राहिलंय त्या गोष्टी. मृत्यूदान मस्त आहे, खूप छान आहे ते. म्हणून तर मी सेकंड टाइम पण केलं. खरं आहे. मृत्यूपरांत ध्यान, मृत्यू ध्यान, नंतर मग तो वटवृक्ष, नंतर मग अंतर्मनाचं ध्यान, गुरु ओम, ती संकल्पना खरोखर डिटॅचमेंट किती असली पाहिजे रिलेशन मध्ये, ते मृत्यूदान मध्ये कळतं. खरं आहे. हा, खूप छान. बाकी सुद्धा ग्रँड मास्टरचं पण मी करते ना डेली. म्हणजे अजून ग्रँड मास्टर होऊन बरेच दिवस झाले, पण मग ग्रँड मास्टरचं संध्याकाळी 5 वाजता करतेच. पण त्यातून पण एनर्जी लेवल आहे ना खूप वाढते. खूप. म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटतं की पहाटे 4ला मॅडम तुम्ही उठता आणि 5 वाजता पण कशा फ्रेश असतात तुम्ही. कारण जी लोक माझ्यासोबत 6ला उठतात ना, ते पण दुपारी 3ला झोपायला घरी जातात.
आणि मी कंटिन्यू 9 वाजता बडबड चालू करते की 4 पर्यंत माझ्या असत्या. सॅटर्डे असल्यामुळे थोडासा टाइम वेगळा असतो सॅटर्डेचा. पण हं. मी 4 पर्यंत कंटिन्यू बडबड करते. 4 साडेचार वाजेपर्यंत चालू असतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं, तुम्ही नक्कीच 4ला उठता का? माझा अलाराम लावलेला असतो. मी 4 वाजता उठते. संध्याकाळी 5 पर्यंत मी तेवढीच फ्रेश असते. 5ला ग्रँड मास्टर करते. ती एनर्जी रात्रीसाठी ठेवते. आणि सगळ्यांना असं वाटतं खरोखर हे सांगतात हे खरं असेल का? हा मोठा प्रश्न सगळ्यांना पडत असतो. हे म्हणतात ना, आता तुम्ही लोक जेव्हा दिवसभर पाहता ना, मॅडम तुम्ही कशा काय संध्याकाळपर्यंत एका सारख्या लेवलमध्ये असता, तर आता ते राज तुमच्यापर्यंत आलेलं आहे. आहे ना? सगळं खरं आहे. त्या मला म्हणतात, कालच मॅडम मला बोलल्या, त्याच्या आधी बोलल्या, मॅडम खरं तुम्ही 4ला उठता का हो? मी 6ला उठते तरी मला रेस्ट लागते दुपारी 3 वाजता. आणि तुम्ही कसं काय कंटिन्यू उभा असून सुद्धा फ्रेश असता? आज ते म्हटलं तुम्ही मेडिटेशन करायला उठा, तुम्ही पण राहतात. खूप छान. येस. वृषाली, तर तुम्ही काय सांगसाल इतरांना? आज जसं मी काय सांगितलं ना, म्हणजे मला एक फोकसनी मॅम जाणवतं की आपण जेव्हा ग्रँड मास्टर करत होतो, त्या प्रियंका मॅम होत्या बघा, की त्या म्हणत होत्या मी का करू ग्रँड मास्टर, मी का करू, मला कुठं क्लासेस चालू करायचे. इव्हन माझी ताई पण मला म्हणत होती मला क्लासेस घ्यायचे नाहीयेत, मी का ग्रँड मास्टर करू. असं म्हणजे हे दोन मी तिला तेव्हा काय म्हंटले होते तिला, एनर्जी लेवल वाढवण्यासाठी कर. तर हेच मी सेकंड डिग्री थर्ड डिग्रीला सांगते. क्लासेस वगैरे इट इज अ डिफरंट पार्ट, पण एनर्जी लेवल वाढवायला, लाईफ मध्ये मृत्यूपर्यंत पोहोचण्यासाठीच जर्नी तुमची कशी असली पाहिजे, जीवन जेवढं राहिले ते कसं जगा, कशाला प्रायोरिटी द्या, कशाला देऊ नका, हे जर तुम्हाला राहिलेलं आयुष्यात करायचं असेल ना, तर ग्रँड मास्टर नक्की करा. कारण खरंच माझं तर इंटेन्शन माझं स्टुडंट आणि एनर्जी लेवल तेव्हा आहे, बाकी काहीच नव्हतं. पण मोस्ट ऑफ लोक हा विचार करतात मॅम की का करावा आम्ही ग्रँड मास्टर, आम्हाला नाही क्लासेस चालू करायचे. आम्हाला कोणी विचारलं ना तुला ग्रेकी शिकायची, मी मंजुश्री हिलिंग सेंटरला पाठवून देणार, मला नाही करायचं, मी काय ग्रँड मास्टर करू. असं नाहीये, पाठवा तुम्ही तिकडं, पण तुमची एनर्जी लेवल वाढवण्यासाठी करा. येस. खूप चेंजेस ग्रँड मास्टर होत. सेल्फ डेव्हलपमेंट तुमची करून घ्या. ही तुमची हिलिंग पॉवर वाढवा, तुमची आध्यात्मिक ती क्षमता वाढवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची रिव्हर्स जर्नी करा. तुमच्या दिसण्यामध्ये, असण्यामध्ये तुमची बॉडी सुद्धा 15 वर्षांनी, 20 वर्षांनी लहान होते. तेवढी एनर्जी आपली वाढते. मला रिअलाइज होतं, मी एप्रिल महिन्यात जास्त एजड वाटत होती, तेवढी आत्ता वाटत नाही. स्वतःला पाहते. आणि दुसरी गोष्ट ना, ज्या लोकांनी मला पाहिलेलं पण नाहीये ग्रँड मास्टर नंतर, नुसतं फोनवर बोलणे, त्यांना सुद्धा रिझल्ट कळते. भेटलेले नाहीयेत, पाहिलेले नाहीयेत, 2-3 महिने भेट नाही, गाठ नाही, काही नाही, पण फोनवर बोलणे आठवड्यातून एकदा वगैरे, त्याही लोकांना रिअलाइज होतंय की मॅडम मध्ये चेंजेस झाले, पॉझिटिव्ह चेंजेस झाले. एवढं नाही ना करते बोलण्याच्या ह्याच्यावरून समजतं तरी. काही लोकांना असं वाटत असेल कुछ तो गडबड है. मी करते, तुम्ही पण करा, असं सगळ्यांना नाही. पण कसं असतं, अजून एक खूप महत्वाची गोष्ट की तुमची एनर्जी असेल पण तुमचे कर्म कधी कधी तुम्हाला ग्रँड मास्टर पर्यंत नेतात, कधी नेत नाही. पण जेव्हा तुम्ही ग्रँड मास्टर पर्यंत जात नाही ना, तेव्हा लक्षात ठेवा कर्म आडेत आहेत कुठंतरी. मग कर्मांवर मात करण्यासाठी हातपाय हलवा आणि ग्रँड मास्टर पर्यंत. कारण मला स्वतः मी असं खूप जणांना रेकमेंड केलेले, पण प्रत्येक जणच रेकी जॉईन केलं असं नाहीये. काही जणांनी नाही केली, तर माझं ऑब्झर्वेशन असं आहे की कदाचित कर्म आडेल. मग येस. तुम्ही विचार करा, कर्म आडेत असतील ना, तर तुम्ही कर्मांवर मात करून पुढे जा चांगलं होण्यासाठी. तुम्ही तिथं थांबला तर तुमची कर्म रोखणार, तुमची प्रगती रोखणार. त्यामुळे ना ऊर्जा तुमच्याकडे येईल, वाट नका बघू, तुम्ही ऊर्जेकडे जा, असं माझं तरी म्हणणं आहे. ऊर्जा पण आपल्याला निवडते, पण कधी कधी काय होते आपल्या आतमध्ये जेवढ्या एनर्जीज असतात ना, त्या एवढ्या काम करतात की आपल्याला निवड झाल्यानंतर पण आपल्याला मागे मागे ओढतात. खूप मॅम मी खूप लोकांना सांगितलंय, पण प्रत्येकाने जॉईन केला असं नाहीये. मग मी तेव्हा विचार केला, कदाचित अजून त्यांची ती वेळ आली नाही नाही, असं. ज्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून यायची वेळ आली आहे, किंवा ती प्युअर सोल नसते जे आपण मागतो आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेला, की त्या प्युअर सोल पर्यंत मला पोहोचव, ज्यांच्या आयुष्यात मला माध्यम करायचंय बदल घडवून आणायचं. कदाचित आपण माध्यम नसो त्यांच्या आयुष्याचे. तसंही असेल. पण जे फर्स्ट सेकंड थर्ड डिग्रीला आहेत ना, त्यांनी हा विचार अवश्य करावा. काही लोक काय म्हणजे असं हे करतात की पैशांचा प्रॉब्लेम,
पण तो होतो सॉल्व. होतं म्हणजे सॉल्व. फ्रेंडनी जेव्हा रेकीला मला म्हणत होती ना पैशांचा प्रॉब्लेम, मी म्हटलं तू फर्स्ट डिग्री कर, सेकंड डिग्रीला तुला पैसे भेटणार. आणि सेम झालं. मग मला म्हणते, तर तू म्हटली की खरं झालं, फर्स्ट डिग्री केली, सेकंड डिग्रीला पैशाचं कामच झालं. ती बघली की सेकंड थर्ड डिग्री पण केली. तसं ग्रँड मास्टरच आहे. तुम्ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेड करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला कुठून ना कुठून इन्स्टॉलमेंट मिळणार आणि होणार. पण एवढं मात्र आहे, अचानक न मिळणारा पैसा जर मिळाला तर समजायचा तो ऊर्जेचा आहे आणि ऊर्जेला देऊन ग्रँड मास्टर करा. खरंय. तुमचा ठरला होता ना, तुम्ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेड करा, तुमचे गेलेले पैसे कुठून ना कुठून येतील. मग समजा हा पैसा ऊर्जेचा आहे आणि ग्रँड मास्टर करतो, पण आणि करा. स्वतःला बदल करून घ्या, स्वतःचं आयुष्य पुन्हा ऊर्जावान करा. ही ग्रँडमास्टरची एनर्जी एक्सचेंज कुठं जाते ना, अरे त्यापेक्षा किती भरभरून येते. येते येते, मला स्वतःला अनुभव आहे, खूप येते. तुम्ही 30 पेड कराल ना तर तुम्हाला महिन्यामध्ये त्याचे डबल टिबल मिळतात. खरंच आहे. आणि असे कित्येक जण आहे ना वृषाली, फक्त पैशांसाठी थांबलेत. पण सांगू का, मला पण, आपल्याला पण नियम आहे ना, काही गोष्टी घ्याव्याच लागतात. तरी आपली एनर्जी एक्सचेंज अगदी नगण्य, बिलकुल नसल्यासारखी आहे त्या सगळ्या गोष्टींच्या मानाने. सगळ्या मी नाही म्हणत, असं तुम्ही सगळे म्हणता. हो, घ्यावी लागते ना. मग मी पण सेशन केलं, मला कळलं ना, मी किती क्लोज असेल तर 50 रुपये तरी घेते एखादी एनर्जी दिली तर. म्हणजे मी दिले नाही गेली, तो फरक पडला ना, हा, मी सांगून ठेवते की मग मला 50 रुपये तरी द्या, कर्मफळ नको म्हणून. तर ते बरोबर. द्यावंच लागतं, तो नियमच आहे. येस, बरोबर. तर बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करतो, पैसे नाहीये, पण बरोबर एनर्जी एक्सचेंजची व्यवस्था ते ब्रह्मांड करतं. तू चल तसं पुढे, बघ तुझ्याकडे येईल. आणि मिरॅकल्स झालेले आहेत कित्येक जणांसोबत, मिरॅकल्स. पण शक्यताच नव्हती हे येण्याची, आणि येऊन गेले. वर्ष काम अडकलेले असतील ना, तरी फर्स्ट एनर्जी एक्सचेंज जर इन्स्टॉलमेंट दिली ना ग्रँड मास्टर पर्यंत, बरोबर ते काम म्हणून पैसे येतात. तुमचा अनुभव देऊन केलं पाहिजे, पाऊल उचलायचं. खरं. एवढं. तुम्ही एक पाऊल उचला, आम्ही आहोतच तुमच्यासोबत. खरं आहे. खूप छान वृषाली, तुमच्या सोबतचा प्रवास अगदी खूप मस्त मस्त झाला. मी सुद्धा तुम्हा सगळ्यांना तेवढीच आठवण करते, पण प्रत्येकाला एका लेवल नंतर डिटॅच होऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करायची आहे. आता पुढे तुम्हाला सुद्धा मार्गदीपक व्हायचं आहे. तुम्हाला सुद्धा इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणायची आहे. आणि आनंदी आनंद सर्वीकडे, स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा आणि इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा. ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला कधीही कशाचीच कमी पडू देणार नाही. अगदी ज्या मार्गाला तुम्ही जात आहात, तुमची प्रगतीच होत राहणार, हा पूर्ण विश्वास आहे. कारण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मधून घडणारे ग्रँड मास्टर्स हे त्या लेवलचे असणार आहेत. त्यांच्याकडून होणारं प्रत्येक कार्य हे पॉझिटिव्हच असणार आहे, इतरांच्या फायद्यासाठीच असणार आहे, हा पूर्ण विश्वास आहे. आत्मा नमस्ते. थँक्यू मॅम. आत्मा नमस्ते.